गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. मात्र निवडणुकीच्या काळात महायुतीने आम्ही विजयी झाल्यास 1,500 रुपयेऐवजी 2,100 रुपये देणार असं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे 2,100 रुपये कधी मिळणार याकडे लाभार्थी महिलांचं लक्ष लागून आहे. तर संपूर्ण बातमी जाणून घेऊयात. त्या अगोदर तुम्ही जर आपले चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व लेटेस्ट अपडेट तुम्हाला या चॅनलवर सर्वप्रथम मिळतील. जानेवारी महिन्याचा हप्ता येत्या 26 जानेवारीच्या पूर्वी लाडक्या बहिणींना मिळेल अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. येत्या 3 ते 4 दिवसामध्ये पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होतील असं देखील मंत्री अदिती तटकरे म्हणाले आहेत. मात्र तो हप्ता 1,500 रुपयांचा असणार अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान या योजनेसंदर्भात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील मोठी अपडेट दिली आहे. लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये 2,100 रुपयाप्रमाणे पैसे मिळतील असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. तर सरकार नक्की देणार आणि महिलांनी जो महायुतीवर विश्वास दाखवला तो कधीही तोडू देणार नाही. आम्ही विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यातील महिलांना जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन आम्ही लवकरच पूर्ण करू. या योजनेमुळेच महिलांनी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला यश मिळवून दिलं आहे. त्यामुळे लवकरच आता त्यांच्या बँक खात्यात दर महिन्याला 2,100 रुपयाप्रमाणे पैसे येतील असंही चित्रा वाघ ह्या म्हणाल्या आहेत.